महाराष्ट्राच्या पंचायत समितीपासून महानगरपालिकेपर्यंत महाविकास आघाडीला बाजूला ठेवून महायुतीची सत्ता येणार. प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यातला हा वाद आहे. युतीमध्येच खरं तर या अशा पद्धतीचे वादाचे पडताना पाहिलं. वाद म्हणण्यापेक्षा दोघांची मतं वेगवेगळी असू शकतात. प्रताप सरनाईकांचं मत वेगळं असू शकतं, नरेंद्र मेहतांचं मत वेगळं असू शकतं. पण शेवटी मंदिराच्या बाबतीतलं मत हे दोघांचंही एक होणार आहे. त्याच्यामुळे दोघंही आपापसामध्ये चर्चा करतील. त्यांच्या चर्चेतनं नाही सुटलं तर आमच्या नेत्यांबरोबर चर्चा करतील आणि त्याच्यावर मार्ग काढतील. नाशिकमध्ये म्हणजे ते आहे स्वबळाचा नारा घेण्याच्या तयारी असल्याचं बोललं जातं. एका बाजूला वाटतं की याचं पण मी वारंवार उत्तर दिलेलं आहे. मी राज्याचा आता उद्योग मंत्री आहे, मी समन्वय समितीमध्ये आहे. मी आज माझ्या ब्रेकिंग न्यूज साठी मी जर सांगितलं की आता आम्ही सगळेच स्वबळावर लढणार आहोत, तर हे अधिकार मला दिलेत का एकनाथ शिंदे साहेबांनी? तसं भाजपच्या नेत्यांनी म्हटलं असेल तर ते देवेंद्रजींनी त्यांना अधिकार दिलेत का? किंवा अजितदादांच्या एखाद्या आमदारांना किंवा मंत्र्यांना म्हटलं असेल तर अजितदादांनी त्यांना अधिकार दिलेत का? हे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांना ऊर्जा निर्माण करण्यासाठी आम्ही हे सगळं म्हणत असतो की बाबा स्वबळावर लढायचं आहे. पण शेवटी तिघं निर्णय घेतील आणि जो तिघं निर्णय घेतील तो आम्हाला मान्य करावा लागेल. मुंबईच्या स्थानिक स्वराज्य जशी भाजपाची बैठक आज मुंबईमध्ये होते तशी 16 तारखेला एकनाथ शिंदे साहेबांची रत्नागिरी जिल्ह्याची बैठक होते. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याची बैठक होईल, त्याच्यानंतर रायगड जिल्ह्याची बैठक होईल. काल छत्रपती संभाजीनगरची बैठक झाली. त्याच्यामुळे महायुतीचे सगळेच नेते महायुतीचा भगवा फडकण्यासाठी त्यांच्या स्तरावर काम करतील. प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे असं बोलून उपयोगाचं की नाही त्यांची मिटिंग तिकडे चालली मग आमचं काय होणार. आमची पण जिल्हा स्तरावरच्या मिटिंग चालू आहेत, त्यांच्या विभाग स्तरावरच्या मिटिंग चालू आहेत, शिंदे साहेबांच्या जिल्हा स्तरावरच्या मिटिंग चालू आहेत. पण शेवटी महायुतीला ताकद देण्यासाठी या बैठक आहेत. ठाकरे बँड जी लोक बीएसटीच्या 12,000 मतातनं 2,000 मतं घेऊ शकत नाही, तिथं स्वतः बँड वाजवून घेतात, ते आमचा बँड वाजवू शकत नाहीत. हे विधानसभेमध्ये आम्ही दाखवून दिले. मी वारंवार सांगतो की परीक्षेमध्ये एकतर डिस्टिंक्शननं पास व्हावं लागतं किंवा काठावर तरी पास व्हावं लागतं. जे नापासच झालेत, कारण 80तले 60 आम्ही जिंकून आम्ही 80% पुढचे विद्यार्थी आहोत आणि ते 100तले 20% म्हणजे 35% देखील पोहोचलेले नाहीत असे विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे जे नापास झालेत आणि दारुण पद्धतीनं नापास झालेत त्यांनी आम्हाला पुढचं राजकारण बँड ब्रँड या गोष्टी आम्हाला सांगूच नाही. हंबरडा त्याच्यामध्ये इम्तियाज जलीलांनी त्यांना पाठिंबा दिला, म्हणजे एमआयएमने पाठिंबा दिला. तर इम्तियाज जलील असं म्हणाले की जर का उद्धव ठाकरे आम्हाला बोललं हेच युबीटीचं हिंदुत्व आहे. आता हंबरडा मतदारांनी विधानसभेला पडायला लावला, ते रडवलं, अक्षरशः विधानसभेला लोकसभेला रडवलं. ते आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पराभवानंतरचा हंबरडा फोडण्याची प्रॅक्टिस करतायत आणि त्याला इम्तियाज जलील पाठिंबा देत आहेत. हेच युबीटीचं हिंदुत्व आहे. खायवळ बंधू संदर्भात जे काही सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्यांची देखील आता नवीन माहिती समोर येते की दोन्ही बंधूंवर आधी मोक्का दाखल होता आणि बिल्डर आणि सरकारी कॉन्ट्रॅक्टर असल्याचं देखील समोर येते. आणि अहमदनगर येथे घायवळांची 48 एकर शेती देखील असल्याची माहिती समोर आलेली आहे. नाही, घायवळांचं जगात कुठं काय आहे किंवा भारतात कुठं काय आहे याच्याशी वैयक्तिक माझं काहीच घेणं देणं नाही. परंतु घायवळांच्या बाबतीमध्ये शस्त्र परवानाच्या बाबतीत कालच संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांनी स्पष्ट विश्लेषण केलेलं आहे. आणि गृहमंत्र्यांनी आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्वतःची प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांच्याच मंत्रिमंडळातला कॅबिनेट मंत्री म्हणून त्याच्यावर बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही. योगेश कदम अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत. त्यांच्याकडे महसूल विभाग आहे, ग्रामविकास आहे, गृह शहर आहे. त्याच्यामुळे चांगला एखादा कार्यकर्ता जर काम करत असेल त्याला भविष्यामध्ये अजून काही अपॉर्च्युनिटी येऊ शकते आणि ती मिळू नये म्हणून त्यांचेच हितचिंतक हे षडयंत्र करतायत. अजून काय माळ काढू काय?